नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बदलापूरमध्ये 2 चिमुकल्या मुलींवर शाळेत झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पालक आणि नागरिकांनी मंगळवारी रेल्वे स्थानकात आंदोलन करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत विविध घोषणा, कारवाया आणि उपाययोजना जाहीर केल्या. तसेच मंत्री गिरीश महाजन यांना आंदोलकांसोबत चर्चेसाठी पाठवले. त्याचप्रमाणे नंतर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही जाऊन संवाद साधला. दरम्यान आंदोलक पांगल्यानंतर रात्री लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली. बदलापूर पूर्वेतील आदर्श या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या शाळेतील छोट्या शिशुवर्गात शिकणाऱ्या 3 वर्षाच्या 2 मुलींवर अत्याचार झाला आहे. एका मुलीने तिच्या पाल्यांना शाळेतील साफसफाई करणाऱ्या दादा नावाने परिचित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या गुप्तांगाला हात लावल्याची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी त्या मुलीच्या वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांना याबाबत कळवले. त्यांना संशय आल्याने त्यांनी आपल्या मुलीला बदलापूरमधील एका रुग्णालयात तपासणीसाठी नेले. या तपासणीनंतर रुग्णालयाने त्यांना अत्याचार झाल्याबाबत दुजोरा दिला. या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. खारघर वसाहतीमधील मेडिकवर रुग्णालयाला सोमवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बॉम्बने रुग्णालय उडवून देऊ असा ईमेल आल्याने सुरक्षा यंत्रणेसह रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची धावपळ उडाली. अखेर 2.5 तास रुग्णालयाची बॉम्ब शोधक पथकाने संपूर्ण तपासणी केल्यावर हा खोडसाळपणा असल्याचे सिद्ध झाले. परंतु हे 2.5 तास रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या जीवाचा ठोका चुकवणारे होते. 100हून अधिक रुग्ण खारघर येथील मेडिकवर रुग्णालयात सोमवारी उपचार घेत होते. यातील अनेक रुग्ण अतिदक्षता विभागात असल्याने बॉम्बने रुग्णालयाची इमारत उडवून देण्याच्या धमकीमुळे अचानक रुग्ण इतर कोणत्या रुग्णालयात दाखल करावे असा पेच निर्माण झाला. खारघर पोलिसांना याबाबत माहिती मेडिकवर रुग्णालयाच्या सुरक्षा विभागाने मुख्य अधिकारी विनोद राऊत यांना कळवली. पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बॉम्ब शोधक पथक, बॉम्ब नष्ट करणारे पथक आणि वाढीव पोलिसांचा बंदोबस्त काही क्षणात रुग्णालयात लावण्यात आला. याच दरम्यान नवी मुंबई पोलिसांचे सायबर सेलच्या मेलवरून धमकी देण्यात आली त्याच्या माग काढत होते. अखेर 2.5 तासांच्या तपासणीनंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने बाप्पा माझ्या पर्यावरणाचा राजा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत पर्यावरण दक्षता मंचाच्या सहकार्याने इंदुबाई वाजेकर इंग्रजी शाळेमधील 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीच्या गणेश मूर्तीची कार्यशाळा घेण्यात आली. महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने नागरिकांना सप्तसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. या सप्तसूत्रीमधील दुसरे सूत्र म्हणजे पुढील पिढ्यांना समृद्ध वारसा देण्याच्या दृष्टीने घरातल्या लहान मुलांच्या हस्ते गणेश मूर्ती तयार करून त्याची प्रतिष्ठापना करावी. या सूत्राच्या अंमलबजावणीसाठी उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या सूचनेनुसार पर्यावरण दक्षता मंचाच्या सहकार्याने इंदुबाई वाजेकर इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. 3 टप्प्यात होणाऱ्या या कार्यशाळेमध्ये शनिवारी शाडू माती मळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. येत्या पुढील 2 शनिवारी मूर्ती बनवणे आणि रंगवणे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी महापालिकेचे पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, शाळेचे अध्यक्ष ही म्हात्रे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. रक्षाबंधनाचे औचित्य साधून 1 राखी सैनिकांसाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम पनवेल महानगरपालिकेच्या मुठा खांदा येथील जीवन शिक्षण विद्या मंदिर या शाळेत घेण्यात आला. अतिरिक्त आयुक्त भारत राठोड यांच्या सहकार्याने तसेच शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण आणि अधीक्षक शिक्षण विभाग कीर्ती महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सैनिकांच्या प्रति आदर आणि स्नेह व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी स्वतः राख्या तयार केल्या. मुख्याध्यापिका शुभा आवड यांनी दीप्ती अंबावणे, सुनीता बळे, अंजली देसाई, निलोफर शेख, देवांगना मुंबईकर, जयश्री खांडेकर या सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राख्या तयार केल्या. या उपक्रमास विशेष सहकार्य आणि समन्वय शाळेतील उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश रामचंद्र आलदर यांनी केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या राख्या राजस्थानमधील कोटा येथील सीमेवरील सैनिकांना पाठवण्यात येणार आहेत.
भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांनी पुरस्कृत केलेल्या अलिबाग कोळीवाडा गोविंदा पथक आणि भाजपने आयोजित केलेले दहीहंडी सराव शिबिर मंगळवारी उत्साहात झाले. अलिबागमधील JSM कॉलेजच्या प्रांगणात रंगलेल्या दहीहंडी पथक सराव शिबिरात मेटपाडा गोविंदा पथकाने 51,000ची हंडी जिंकली, तर महिलांच्या श्रेणीत मी अलिबागकर हे पथक विजयी ठरले. अलिबाग तालुक्यापुरता मर्यादित असलेल्या या सराव शिबिरात एकूण 36 गोविंदा पथके सहभागी झाली होती. अलिबागमधील या पथकांसोबत माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गोविंदा पथक ताडवाडी आणि जोगेश्वरी माता महिला सार्वजनिक पथक या मुंबईतील पथकांची चित्तथरारक प्रात्यक्षिके ग्रामीण गोविंदांना मार्गदर्शक ठरली. आंबेडकरी बहुजन चळवळीतील धडाडीचे नेतृत्व कोकण नेते VK जाधव हे चळवळीत कायम सक्रिय राहिले. आजन्म निस्वार्थी आणि स्वाभिमानी बनण्याने आपले जीवन समाज आणि राष्ट्र आणि देशहितासाठी समर्पित केले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी बहुजन चळवळीची मोठी हानी झाली असल्याचे शोकाकुल उद्गार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले आहेत. मंत्री रामदास आठवले यांनी नागोठण्यातील दिवंगत VK जाधव यांच्या निवासस्थानी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी रोहा तालुक्यात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. तसेच रिलायन्स नागोठणे कंपनीतील सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या देण्यासंदर्भात मंत्री रामदास आठवले यांनी रिलायन्स व्यवस्थापनाचे अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा करून जलद कार्यवाही करण्यास सांगितले. राज्यसभेसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातून पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या नावाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. राज्यसभेच्या 12 रिक्त जागांसाठी 3 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या 12 जागांपैकी प्रत्येकी 2 जागा आसाम, बिहार, महाराष्ट्रातील आहेत, तर प्रत्येकी 1 जागा हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, तेलंगणा आणि ओडिशातील आहे. निवडणुकीचा निकाल 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख ही 21 ऑगस्ट आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने 8 राज्यातील आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये रायगड लोकसभा निवडणुकीमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणारे भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारत बांधकामाच्या निविदा प्रक्रिया येत्या महिनाअखेर पूर्ण कराव्यात. तसेच विहित कालमर्यादेत या सर्व इमारतींचे बांधकाम पूर्णत्वास नेण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत. शासकीय तंत्रनिकेतन इमारतींच्या बांधकामासंदर्भात मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री चव्हाण यांनी संबंधितांना सूचित केले. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव संजय दशपुते यांच्यासह उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, रत्नागिरी, कोकण, ठाणे, विक्रमगड, पेण या ठिकाणच्या मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन इमारतींच्या बांधकाम प्रस्तावांच्या संदर्भात सद्यस्थितीचा आढावा घेऊन मंत्री चव्हाण यांनी या महिनाअखेर सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच याबाबत पुढील कार्यवाही तत्परतेने करून शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीचे बांधकाम विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या.